तर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करा अशी अर्थ हाक या शेतकऱ्यांनी दिली होती। मात्र ही हाक मुख्यमंत्र्यांनी ऐकली आणि काही प्रमाणात मदत देखील केली आहे। मात्र ही मदत पुरेशी नाहीये असं देखील या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। त्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धाराशिव असेल, लातूर असेल किंवा जळगाव या ठिकाणावरून मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे सैनिक, शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती या संदर्भात आता आज नेमकं काय बोललं जातं किंवा काय घोषणा केली जाते याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागू नये, सर्व शिवसैनिकांना लागू नये आणि त्यासाठीच शिवसैनिक गावाखेड्यातून या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हेच ऐकण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी आतुरतेने बसलाय। आणि अतिशय महत्त्वाची अपडेट जी काही वेळापूर्वीच आली होती, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस पडलेला आहे, चिखल या ठिकाणी झालेला आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मोजक्याच नेत्यांची भाषणं आज होणार आहे, ज्यामध्ये संजय राऊत यांचं देखील भाषण होणार आहे। तर नागरिकांचा विचार करता किंवा पावसाची परिस्थिती बघता, पाऊस येण्याची शक्यता पाहता काही महत्त्वाचे निर्णय या मेळाव्यासंदर्भात घेण्यात आलेत। तर यामध्ये मोजक्या काही नेत्यांचेच भाषण आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये, ठाकरे सेनेच्या काही मोजक्याच नेत्यांचे भाषण या दसरा मेळाव्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता संजय राऊत तरी काय बोलतायत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण खरं तर सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं दरवर्षी उद्धव ठाकरे हे दसऱ्याला दसरा मेळावा घेतात आणि त्याच वेळेला शिंदे सेना देखील त्यांचा दसरा मेळावा घेत असते आणि यावेळी मात्र मागच्या वेळेपेक्षा यावेळी थोडंसं चित्र काहीसं आपल्याला वेगळं बघायला मिळणार आहे, कारण या वेळेला उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची साथ मिळालेली आहे। त्यामुळे नेहमीच दसरा मेळाव्याविषयी जर विचारलं तर राज ठाकरे मागच्या वर्षीपर्यंत काहीतरी टीका टोमणे उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र यावेळेला काहीसे चित्र वेगळं असणार आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणा किंवा जे काही ते संबोधन करणार आहे महाराष्ट्राला, त्या संदर्भात आता राज ठाकरेंना विचारल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया यावेळेला नक्कीच वेगळी असणार आहे। ती नेमकी काय असेल ते पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असेल। शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाल्याचं आपण पाहू शकतो। शिवतीर्थावरची आत्ताची ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। अगदी काही क्षणापूर्वीच उद्धव ठाकरे त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यामध्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील आहेत। माफ करा, रश्मी ठाकरे देखील आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।